नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या शैक्षणिक व्हिडिओच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण अभ्यास करत आहोत समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध झालेल्या माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिकेचा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मधील घटकाचा अभ्यास करणार आहोत। बघा, आजच्या घटकाच्या पूर्वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला मी यापूर्वीच्या सर्व व्हिडिओंची लिस्ट देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता। याचबरोबर आपल्याला इयत्ता 1ली ते 5वी साठी देखील कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत। त्या कार्यपुस्तिकामधील व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्यांची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या वरच्या बाजूला आय बटन दिसत आहे त्या ठिकाणी जाऊन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या सर्व व्हिडिओंच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। ज्या पद्धतीने आपल्याला इंग्रजीसाठी या कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत, अशाच पद्धतीने आपल्याला गणितासाठी करूया मैत्री गणिताशी व मराठीसाठी शिकवानंदे या देखील कार्यपुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या। मी त्यांचे देखील व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्हाला जर त्यांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं असेल तर त्या ठिकाणी जाऊन प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते सर्व व्हिडिओ त्या सर्व व्हिडिओंची लिंक पाहायला मिळेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 29 लेट स्पीक यातील सर्व ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने सोडवायच्या याबद्दल माहिती मिळवली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत टॉपिक नंबर 30 वन वर्ड। बघा, या घटकासाठी लँग्वेज कंपोनंट एरिया, डिकोडिंग द पिक्चर्स, स्किल फोकस्ड रीडिंग स्किल, मटेरियल रिक्वायर्ड पिक्चर्स अँड पोस्टर्स, पेडागॉजिकल सजेशन्स, एनरिच वोकॅब्युलरी इन इंग्लिश थ्रू रीडिंग, पर्पज और लर्निंग आउटकम ECL 26.6 रीड्स प्रिंटेड मटेरियल इन द क्लासरूम, स्कूल इन्व्हायरमेंट, पोएम्स, पोस्टर्स, चार्ट्स एटसेट्रा। बघा, या घटकामध्ये आपल्याला एकूण 4 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत। यामध्ये पहिल्या क्रमांकाची ऍक्टिव्हिटी आहे ड्रॉ द लाईन्स टू मॅच द अम्ब्रेलाज विथ इट्स ओनर्स। रेषेच्या साहाय्याने छत्री कोणाची आहे ते दाखवा। आपल्याला या ठिकाणी छत्र्या आणि मुलांची चित्र दिलेली आहेत। छत्र्या आणि मुलांच्या अंगावरील कपड्यांचा रंग ओळखून आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत। बघा, या ठिकाणी या छत्रीचा ओनर असणार आहे हा मुलगा, या छत्रीची ओनर असणार आहे ही मुलगी। अशा पद्धतीने छत्रीवरील चित्र, रंग आणि मुलांच्या कपड्यांवरील रंग यांचं बारकाईने निरीक्षण करून आपल्याला ती छत्री कोणाची आहे हे शोधून त्यांच्या जोड्या लावून घ्यायच्या आहेत आणि ही आपली ऍक्टिव्हिटी नंबर 1 या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे। यानंतर आपली पुढची ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी नंबर 2 चूज अँड राईट द लेटर टू मेक अ मीनिंगफुल वर्ड। अक्षर शोधून अर्थपूर्ण शब्द तयार करा। या ठिकाणी आपल्याला सिरियली 5 कीवर्ड विथ पिक्चर्स दिलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि या चित्राचा अनकम्प्लीट वर्ड या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। समोरील दिलेल्या ABC या लेटर्सपैकी या चित्रासाठीचा अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी कोणतं अक्षर निवडावं लागणार आहे ते शोधून आपल्याला काय करायचं आहे, अर्थपूर्ण शब्द तयार करून घ्यायचा आहे। जसं की पहिलं पिक्चर आहे कॉक, COCK कॉक, या ठिकाणी येणार आहे C। पिक्चर आहे टॅप, TB, D आणि A यापैकी लेटर येणार आहे TAP टॅप। मोबाईल, EBD यापैकी MOBILE मोबाईल। त्यानंतर पुढचं पिक्चर आहे इयरफोन। या ठिकाणी बघा 2 मिसिंग लेटर्स आहेत। यामध्ये पहिलं येणार आहे EAR इयर, PHONE इयरफोन। नंबर 5
या ठिकाणी पिक्चर आहे चार्जर, CHAR, चार्जर. अशा पद्धतीने आपण अक्षर शोधून अर्थपूर्ण शब्द तयार करून घेतलेला आहे आणि ही आपली ऍक्टिव्हिटी नंबर 2 या ठिकाणी पूर्ण करून घेतलेली आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी नंबर 3, कंप्लीट द सेंटेन्सेस बाय युजिंग द वर्ड्स गिव्हन इन द ब्रॅकेट. कंसातील शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एकूण 5 वाक्य दिलेली आहेत आणि या 5 वाक्यासाठी कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य तो शब्द वापरून आपल्याला हे वाक्य काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. जसं की आय डॅश 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 स्कूल बाय माय बायसिकल. या ठिकाणी योग्य ते शब्द येणार आहेत गो टू, आय गो टू स्कूल बाय माय बायसिकल. स्वराज डॅश डॅश चॉकलेट्स टू हिज सिस्टर, साक्षी. स्वराज gave chocolates to his sister, Sakshi. Vihan dash dash my online class. Will write, will attend, will prepare. या ठिकाणी योग्य तो शब्द असणार आहे will attend. विहान will attend my online class. My mother dash dash a cake. Bake, are baking, is baking. या ठिकाणी येणार आहे माय मदर बेक अ केक. माय स्कूल डॅश डॅश व्हेरी ब्युटिफुल. आर इज विल. माय स्कूल इज व्हेरी ब्युटिफुल. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कंसातील योग्य तो शब्द निवडून अपूर्ण वाक्य पूर्ण केलेले आहेत. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा आपली पुढची ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी नंबर 4. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फिल इन द गॅप्स विथ सुटेबल वर्ड्स. खालील वाक्य वाचा व रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आपल्याला या ठिकाणी एकूण 10 वाक्य दिलेली आहेत. हे वाक्य वाचल्यानंतर या वाक्यासाठी सुटेबल असणारा शब्द आपल्याला या ठिकाणी पुढे लिहून ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. बघा पहिलं वाक्य आहे वी गेट फ्रूट्स फ्रॉम प्लांट. वी गेट मिल्क फ्रॉम काऊ, बफेलो. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता वी गेट वूल फ्रॉम sheep. We get water from rain. We get food grains from food plant. We get flowers from plants. We get fish from river, sea. We get eggs from hen. We get wood from tree. We get honey from honeybee. बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वाक्यांसाठी योग्य तो शब्द निवडून ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. यामध्ये वी गेट फ्रूट्स फ्रॉम प्लांट, वी गेट मिल्क फ्रॉम काऊ, बफेलो, वी गेट वूल फ्रॉम शीप, वी गेट वॉटर फ्रॉम रेन, वी गेट फूड ग्रेन्स फ्रॉम फ्रूट प्लांट्स, वी गेट फ्लावर्स फ्रॉम प्लांट्स, वी गेट फिश फ्रॉम रिवर, सी, वी गेट एग्स फ्रॉम hen, we get wood from tree, we get honey from honeybee. अशा पद्धतीनं आपण या घटकातील सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेल्या आहेत. त्या कशा सोडवायच्या याबद्दल माहिती घेतलेली आहे. बघा यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत टॉपिक नंबर 31 पझल आणि त्यातील सर्व ऍक्टिव्हिटी. इयत्ता 3 प्रमाणेच जर तुम्हाला इतर इयत्तांचे गणित आणि मराठीचे व्हिडिओ पाहायचे असतील, इंग्रजीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व इयत्ता वाईज प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत त्या चेक करा.
तुम्हाला सर्व इयत्तांचे व्हिडिओ पाहायला मिळतील